सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणते 20 निर्णय घेण्यात आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते। मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले 20 निर्णय कोणते? 1. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही। 2. राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार, 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार। 3. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील, मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार। 4. राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाअभियान राबवणार, पायाभूत सुविधा बळकट करणार। 5. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार। 6. मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार, मध उद्योगाला बळकटी। 7. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी। 8. बंजारा लमाण समाजाच्या तांड्याचा विकास करणार, मूलभूत सुविधा देणार। 9. शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी करणार। 10. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार। 11. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देणार। 12. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देणार। 13. बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, पतसंस्थांना मजबूत करणार। 14. कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामास जादा खर्चास मान्यता देणार। 15. तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार। 16. नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सच्चखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम। 17. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार। 18. कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष करणार। 19. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय सुरू करणार। 20. गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद निर्माण करणार आदी निर्णय यावेळी घेण्यात आले। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।